आज आपण करणार आहे टिफिन रेसिपी। त्यासाठी मी आज काळ्या वाटाण्याची उसळ बनवणार आहे। ही कढई घेतली, या कढईमध्ये आता आपण तेल टाकूया। आता हे तेल गरम झालंय, आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया, थोडीशी जिरं टाकायचं। आता आपण याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकत आहे। हा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा आहे। आता हा कांदा चांगला परतलेला आहे, आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। 1 चमचावर अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, ती सुद्धा आपण या तेलामध्ये चांगली अशी परतून घेऊया। इथे हा अद्रक लसूणचा कच्चेपणा आता निघून गेलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टमाटे मिक्स करूया। मी इथे 1 टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे, तो आता मी याच्यामध्ये टाकत आहे। हा टमाटा सुद्धा चांगला शिजवून घ्यायचा। हा कांदा टमाटा चांगला एकदम एकजीव झाला पाहिजे। 4 ते 5 मिनिट हा टमाटा चांगला आपण शिजवून घेऊया। आता इथे हा टमाटा चांगला शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया। असा टमाटा चांगला शिजवून घ्यायचा। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहे, अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर आणि हा अर्धा चमचा गरम मसाला आहे। हे मिक्स करून घ्यायचं चांगलं। आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकूया। हा आमचा घरगुती लाल तिखट मसाला आहे। तुमच्याकडे जो तुम्ही लाल तिखट वापरता ते तुम्ही याच्यामध्ये टाका। आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं। हे मसाले करपून येत म्हणून थोडंसं पाणी टाकायचं। आता आपण याच्यामध्ये जे मी काळा वाटाणा कुकरला शिजवून घेतलाय, 4 ते 5 शिट्ट्या केल्या होत्या मी। आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स करूया। हा काळा वाटाणा मी शिजवून घेतलेला आहे, तो आता याच्यामध्ये मी टाकत आहे। यात सगळं मिक्स करून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया, थोडंसं पाणी टाकायचं। हे सगळं मिक्स करून 2 ते 3 मिनिट फक्त झाकून याला वाफ द्यायची। अशा प्रकारे आपल्या आता ही काळ्या वाटाण्याची उसळ तयार होत आहे। 2 ते 3 मिनिट आपण आता याला झाकून ठेवूया। आता 2-3 मिनिटं झालेले आहेत, आपण बघूया। आता आपली ही काळ्या वाटाण्याची उसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।